तर सुप्रिया सुळे आज बीडच्या मस्साजोगच्या दौऱ्यावर असतील। सकाळी 9 वाजता सुप्रिया सुळे मस्साजोगमध्ये संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतील। त्यानंतर 10:30 वाजता सुप्रिया सुळे महादेव मुंडेंच्या कुटुंबियांचीही भेट घेणार आहेत। सुप्रिया सुळेंच्या दौऱ्यावेळी जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर आणि बजरंग सोनवणे यांची उपस्थिती असेल। दरम्यान या दोन्ही दौऱ्यांसंदर्भात अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी ज्ञानेश्वर लोंढे। आपल्याला ज्ञानेश्वर। निश्चित सुमित, आपण जर बघितलं तर आज सुप्रिया सुळे बीडच्या दौऱ्यावर आहेत आणि ते साधारणपणे 9 वाजता हेलिकॉप्टरने मस्साजोग येथे येतील आणि त्यानंतर जे आहे ते देशमुख कुटुंबियांशी संवाद साधतील, गावकऱ्यांशी संवाद साधतील। गावकऱ्यांचं नेमकं या प्रकरणात म्हणणं काय आहे ते ऐकून घेतील। त्याचबरोबर कालच जे आहे ते मस्साजोग ग्रामस्थांची एक महत्त्वाची बैठक पार पडली। त्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले। सुप्रिया सुळेंनी हा मुद्दा संसदेच्या अधिवेशनात मांडावा, हा यातला एक प्रमुख मुद्दा आहे। त्याचबरोबर कृष्णा आंधळे व इतर आरोपींना सह आरोपी करावं या मागणीसाठी सरकारला गावकऱ्यांनी अल्टिमेट दिला आहे आणि 25 तारखेला जे आहे ते अन्नत्याग करण्याचा इशारा दिलाय आणि सुप्रिया सुळे इथला दौरा आटपून परळीत जाणार आहेत। परळीत महादेव मुंडे यांचा खून झाला होता, त्यांच्या कुटुंबियांची, त्यांच्या पत्नीची भेट घेणार आहेत, त्यांच्यासोबतही सुद्धा चर्चा करणार आहेत आणि संपूर्ण दौरा जे आहे ते आज मस्साजोग व परळी इथं होणार आहे। आणि या संदर्भात आपल्यासाठी आपल्यासोबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख सुद्धा आहेत। काय सांगाल धनंजयजी, आज सुप्रिया सुळे येत आहेत, काय नेमके मुद्दे त्यांच्यासमोर तुम्ही मांडणार आहात? आम्ही या जिल्ह्यामध्ये किंवा या आमच्या हे जे कार्यक्षेत्र आहे, जे तालुका आहे, हे आमचं गाव आहे, त्या अगोदर असं म्हणण्यात येत होतं की ही पहिलीच घटना आहे। या घटनेच्या अगोदर खूप साऱ्या घटना घडलेल्या आहेत। समोर कोणी यायला तयार नव्हतं। गरीब, पीडित, वंचित, शोषित लोक होते। पण हे जे पोलीस यंत्रणा आहे, हे जे इथलं जे शासन आहे, याच्यातून त्यांनी कुठल्याही गोष्टीमध्ये कुठली कारवाई केली नाही। त्यामुळे हे सगळे प्रकार पुढे होत आले, हे आम्ही प्रामुख्याने त्यांना सांगणार आहोत। निश्चित आपण तुम्ही बघतो, हे होते धनंजय देशमुख। पोलिसांनी कारवाई केली नाही म्हणून हे सगळे प्रकरण घडले, हा मुद्दा सुद्धा ते सुप्रिया सुळे यांच्या समोर मांडणार आहेत। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। ताई जे भेटा येणार त्यांना पण आम्ही मागणी करणार की ताई तुम्ही सहकार्य करा आणि SIT CIDची आम्हाला स्थापन करून द्या, कारण हे जे तपास करत नाहीत त्यासाठी आम्हाला SIT CIDची मागणी आम्ही करणार आहोत। नाहीतर मग 15 दिवसाचं तर मी उपोषणासाठी त्यांना दिलेले आहेत दिवस, नाहीतर मग मी 15व्या दिवशी, आता झाला 8 दिवस झाले, 8 दिवसाच्या नंतर मी उपोषणाला बसणार।